आपण वाढायला लागूयात का गोदाक्का? करा सुरू करा. अरे वा, आज लय भारी जेवण बनवलंय वाटतं. मला बी तसंच वाटायला लागले. गोदाक्का, एक नंबर जेवण केलेस बघ. गोदाक्का, सांग की आज काय विशेष? मी रोजच जेवण चांगलं बनवते, तर तुझं ध्यान तिसरीकडेच असते. कोण म्हणलं? अच्छा, ते वय ते बाहेर समजेजण जमली होती ना व. हा मग ते ईशाला ईशा सोडत गेला, ते लक्षातच आलं नाही माझ्या. पण हा, अगं ते बाहेर बोलवतो मी, पण समजा लक्षात तुझ्या जेवणाकडे होतं बघ. खोटं कावापासून बोलायला लागलास तू? मला चांगलं ठावाय तुझं ध्यान कुणीकडे आहे ते. काय झालंय गोदाक्का? काय नाही, खा तू. अगं पण सुरू कर. जे- राणा भाऊजी, अहो अहो शिस्तात घ्या जरा. वहिनी, हा, शिस्तात गेला टाइम नाही माझ्याकडे. अगं बाई, का हो असं? अहो ते कमी दिवसात पहिल्यासारखं फिट्ट व्हायचंय. भय ते खरंय म्हणा, पण फिट व्हायच्या नादात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकासा. आता कंडिशन पहिल्यासारखी राहिलेली नाही. नाही वहिनी, अहो म्हणून तर जोरात सराव करायचा उद्यापासून. सराव कशाला? वज्रकेसरीच्या मैदानात उतरणार राणा. तुला माहित नाही वय? अरे वा, चांगलंच आहे की. वज्र केसरीची चांगली तयारी केलेली दिसते गोदाक्कांनी. लई भारी जेवण केलेलं दिसायलंय. राणा भाऊजी, तुम्हाला नक्की बळ येणार बघा. वय वहिनी, अहो गोदक्काच्या आजचं खाल्लं की बळ मिळणारच बघा. तुला कशाला रे पाहिजे बळ? कुणी सांगितलं तुला नाही ते धाडस करायला? म्हणजे हे बघ राणा, तू कुठल्या कुस्ती बिस्तीत उतरायचं नाहीस म्हणजे नाहीस. काय झालंय गोदक्का? अरे राणा, आत्ता आत्ता दुखण्यात उठलायस तू. गोदाक्का, अगं दुखण्याला घाबरत नाही, तोच सच्चा पैलवान. काय रे? तू बस सूरज, मी समद्याने मिळून माझ्या पोराला भरीला पाडलंय. अरे उद्या काय झालं तर ह्याला जिम्मेदार कोण? हे बघ राणा, तू ते वज्र केसरीचं खूळ डोक्यातनं काढून टाक. होय राणा भाऊजी, अहो आमासनी बी असंच वाटायलंय बघा. उगन हाय ते खूळ डोसक्यात घेऊ नका हो तुम्ही. नाही वहिनी, अहो कुस्तीला उतरायलोय मी, आणि कुस्ती काय नवीन आहे वय माझ्यासाठी. अहो, हे बघ, मला नवं जुनं काय माहित नाही. उगं नाही ते धाडस करायला कोण सांगताय रे तुला? अंजली बहीणसाठी. अंजली नाही म्हणत होती,
पर तूच हटवादीपणा करायलाय. गोदाक्का, अंजली, तू ह्या समध्यासनी सामील होशील असं वाटलं नव्हतं मला. अगं तू तरी जरा समजुतीनं घ्यायचं होतंस. नाही तसं नाही, पण यामुळे जर काय पुन्हा आत्मविश्वासाने उभं राहणार असतील तर काय हरकत आहे. अहो जाऊ बाई, पण त्या आत्मविश्वासापायी पाय गमावण्यात काय शांतपण आहे बरं. ते बी यांच्या वाढदिवसाच्या गिफ्टसाठी. तुझ्या डोसक्यात कशी तवळ भरल्यात काय? उगाच काहीतरी बोलू नकोस सांगतोय. जेवायचं असलं जेवण तर फुटीत ना. अहो बघितलं गोदाक्का, बघितलं तुम्ही, आम्ही या घरात कुणाच्या भल्याचं काही बोलाय गेलो का नाही की समधी आमासने असं टांगाय जातात बघा. ते काही नाही, तुमचा मान मोठा आहे तेव्हा तुम्हीच समजून सांगा समध्यासनी. आम्ही बसतो आपला मुख घेऊन गप्प. वांग्याची भाजी वाढ गोदा का? हे बघ मी कुणाचं काय ऐकणार नाही. गोदक्का, अगं असं काय करायलीस? आणि हे बघ काय बी होत नाही. हे बघ तू मला शानपणा शिकवू नगस. अरे तुला लहानाचा मोठा मी केलाय, मला कळतंय समद. राणा, तू कुस्तीला उतरायचं नाहीस म्हणजे नाहीस. गोदक्का, जगातलं दुसरं काय बी सांग, मी ऐकतो. पण मी वज्र केसरीला उतरणार म्हणजे उतरणार. ह्योच मान ठेवलास होय माझा. अरे गोदक्का, 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 राणा नाही तुझं डोसकं फोडलं की नाही बघ. कुठनं शिकला हो एवढं मोठं राजकारण? हळू, कुठनं शिकला एवढं राजकारण? राजकारण तर आमच्या नसा नसात भिनलोय बघ चंदे. झालं का नाही मनासारखं? वय वय परताय साहेब, राणादा तर कुस्ती खेळणारच असं म्हणलं की. अगं बाई, आत्ता कुठं ठिणगी पेटल्या, जरा भडका उडू दे की मग वज्र केसरी आणि कुस्ती दोन्हीची बी कशी राख होत्या ते बघ तू. साहेब, या टायमाला का नाही तुमचं नाव बदलावं लागत असं काय मला वाटत नाही. चांगला मोठा भडका होणार वाटतं. तो तर होणारच आहे बघ चंदे. अहो, गोदाक्कांचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नका. गोदक्का असं का करायले? अहो, त्यांना तुमची काळजी वाटते. पण ती काय आज ओळखते वय मला? अहो तुला माहित आहे, मला झोपेतनं जरी उठवलं तरी बी मी कुस्ती खेळेन. बरोबर आहे तुमचं, पण आता तुम्हाला दुखापत झाली ना, म्हणून त्यांना जरा जास्त काळजी वाटते. मी आजवर गोदक्काला असं भडकून बोलणं कधी बघितलं नाही. माझ्यावर तर नाहीच नाही, पण मी बी कधी उलट तर केलं नाही तिला. पण आज अहो, तुम्ही आता जरा शांतपणे घ्या, त्यांची काळजी जरा समजून घ्या. मला समजते हो,
पण गोदक्का नाहीच म्हणत असेल तर मी कुस्ती कशी खेळणार? माझं मन कसं लागेल कुस्तीत? तुम्ही फक्त कुस्ती खेळायची एवढंच डोक्यात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवून मेहनत घ्या. आणि गोदक्का? त्यांना आता जरा राग आला, पण उद्यापर्यंत त्यांचा राग जाईल. तुम्ही समजवशील काय? हो, मी समजावेन त्यांना. पण तुम्ही आता कसलीही काळजी करू नका आणि शांतपणे झोपून जा. उद्यापासून आपल्याला खूप मेहनत घ्यायची, लक्षात आहे ना? होय. समजा नीट जमल काय मला? तुम्हाला काय वाटतं? तुमचा विश्वास आहे ना स्वतःवर? होय. मग नक्की जमेल. उद्यापासून आपण अजून शक्ती लावूया. हो, आज पहिल्याच दिवशी दणका उडवतो का नाही बघा तुम्ही? अजिबात नाही. उत्साहाच्या भरात काहीतरी करायला जाऊ नका. नाही, लई कमी दिवस आहेत आपल्याकडे. अहो 26 तारखेला वज्र केसरी आहे. आता तुम्हीच बघा किती दिवस राहिले ते. अहो, म्हणून पहिल्याच दिवशी सगळं केलं पाहिजे असं काही नाही. मी सांगते तसंच करायचं. ओके बॉस. अहो, मी काही तुमची बॉस वगैरे नाही, हा काहीतरीच. पण नाही, मी असंच म्हणणार. बरं, मग आता मी सांगते. आपण जसं ठरलंय तसंच करायचं. ठीक आहे, मग ठरलं तसं आधी गोदक्काचा आशीर्वाद घ्यायचा. हो. मी काय म्हणतो, तिचा राग निवळला असेल ना? हो, त्या राग मनात धरून बसणाऱ्यातला नाहीये. चालतंय. गोदक्का, गोदक्का, ए गोदक्का, गोदक्का. राणा भाऊजी कुठं चालला असा? तयारीला वज्र केसरीच्या. जाऊबाईंनी बी लईच तयारी केलेली दिसायल्या. गोदक्का, दूध नव आणते, थांब. काल रातच्याला म्हातारीला पाजलेला डोस कमी पडला का काय? आम्ही बी आलोच. खरंच राग निवळला की? राधे, दुधाचा गलास घे बरं तेवढा. रानादासनी काय? आता या घरात गलासभर दूध पिणारं दुसरं कोण हाय काय? ते बी खरंच आहे म्हणा. गोदक्का, अहो काय करायला असा तुम्ही हे? रानाला दूध देते. घ्या, म्हणजे तुम्हीच बळ द्यायला असा भय राणा भाऊजीसनी. गोदक्का, आपलं काय ठरलं होतं? स्वतःच्याच हातानं का भरीला पाडायला असा त्यांना? माझी अहो, राणा भाऊजीसनी अडवायचं असं ठरलं होतं का नाही आपलं? गोदक्का, आपली जी काही दुश्मनी असेल का नाही ती जरा येळ बाजूला ठेवा, हा? आणि आमचं ऐकावं तेवढं. आपल्या घराच्या भल्यासाठी, राणा भाऊजींच्या भल्यासाठी. अहो, पर कुस्तीचा आणि दुधाचा काय संबंध? अहो, हाय संबंध. आपल्या घरात एवढं दूध कुणी पितय काय? फक्त राणा भाऊजी पित्यात. का? कारण ते कुस्ती खेळतात. हे बघा गोदक्का, त्यांना जर कुस्ती खेळण्यापासून अडवायचं असेल का नाही तर सगळ्यात पहिलं त्यांचं हे दूध बंद करा. अहो, पर बघा बाई, आम्ही जे सांगतोय ते पटत नसल तुम्हासनी तर नका ऐकू. पण नंतर ना काय वाईट वंगाळ झालं का नाही तर उगा आमच्या नावानं खडं फोडू नका. नाही, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. पण रानाला एवढं दूध देते आणि त्याला ताकीद करते कुस्तीत उतरायचं नाही म्हणून.
आता बघ कुस्ती कशी जोरात खेळतो ते. दूध पिऊन पिऊ आधी. लगेच बघच तू. घे. हे बघ राणा, तू घरातनं बाहेर जायचं नाहीस. ती तयारी फियारी काय असेल ती काय नाही करायची. अजून आहेच का ते? मी सांगल तसंच ऐकायचं. ऐकू धक्का. हे बघ राणा, लहानाचा मोठा मी केलाय तुला. माझा काय अधिकार नाही काय तुझ्यावर? धक्का हाय की जगात जादा अधिकार तुझाच आहे माझ्यावर. तू जग माग मी तुला देतो. एवढं सांगू नकस. मला जग दुनिया नग, मला फक्त तू हवायस. हाय की तस मी कुठे चाललोय? नुसतं गोड बोलू नकस. हे बघ, तू घरातनं बाहेर पडायचं नाहीस ही माझी सक्त ताकीद आहे असं समज पाहिजे. तर तू घरातनं बाहेर पडायचं नाहीस. आणि तू जर घराबाहेर गेलास तर तुला माझी यांना प्लीज अडवू नका. म्हणजे तुम्ही समजा आधी ठरवूनच बसलाय वाटतं. अगं ऐक की. अहो गोदाक्का थांबा. बाई ग, गोदाक्कांचं टेन्शन असं वाढून उपयोगाचं नाही हो. त्यांचं बीपी कमी जास्त झालं तर उगा काहीतरी बोलत चालतं व्हायचं. अहो, मी समजावते गोदाक्कांना. आत्ता आपण निघूया. अहो, मी समजावते म्हणालीये ना. सगळे तिकडे वाट बघत असतील आपली. आपण निघूया. निघूया आपण. श्रीपती दादा, येताना यांचा खुराक घेऊन या. चल. बस, अजून जरा थोडी ठिणगी पडली की भडका बी उडला म्हणूनच समजा. अन उडणारच. हसली भारी वाटते मला. कशाचं? परत 2 पायांवर चालायला लागलो. आता कुस्ती बी खेळणार. तुम्हाला सांगतो, मला वाटलं नव्हतं हे समजा मला परत जमल. अहो, आता जुन्या आठवणी अजिबात मनात आणू नका. आता फक्त पुढचा विचार करायचा. बरकत, ए बरकत, बरकत. ओ मामा, बरकतला बघितलं काय? अरे मी चालू बा. हा? आणि हे काय? उठ. अरे अरे दादा, हे काय? अरे काय मरता. अरे असा कुडकुडल्यावानी काय करतोय? अरे मरता, थंडी केवढी पडल्या बघ की. कुडकुडून तर राहील बाई. माझ्या बरोबर पाहायला चल. ती थंडी 1 मिनिटात गायब होईल. चल. नाही बाबा, जा तू तू. ए बरकत, तुझी काही तर लांबड आहे का आलोय आम्ही? राणादाच्या सरावाला जमले आपण. राणादा तयार आहेस ना? व अरे मी तर पहाटेपासूनच तयार आहे. चला सुरू करूया. चला चला. चल. ए चल. अरे मी कशाला? चल. अरे राणा कशाला जा की तुम्ही. मला खात्री आहे हे असेच मेहनत घेत राहिले ना तर नक्की बरे होतील आणि वज्र केसरी जिंकतील.